नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम साधा सोपा लुसलुशीत मेथी पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न गमावता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मेथी पराठ्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 10 ते 12 हिरवी मिरची, हळद, चवीनुसार मीठ, तेल, तीळ आणि दही। आता हे आपण साहित्य पाहिलं। आता आपण पुढची तयारी पाहूया। या वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पीठ ज्या पद्धतीने घेता त्या पद्धतीने घेतलं तरीही चालेल। ही एक मेथीची जुडी आहे, तिला मी स्वच्छ धुवून एका चाळणीवर ठेवलेला आहे पाणी नितळून जाण्यासाठी। आता हिला आपल्याला एकदम छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे धने जिरे जे आपण घेतले होते त्याला मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि हे त्या मेथीमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यासोबत तीळ टाकत आहे मी। तीळ 1 चमचा घेतलेला होता, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीने। आणि त्यानंतर यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। हळद छोटा चमचा मी घेतलेला आहे आणि त्याचनंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ 2 चमचे घेतलेलं होतं मी। दही टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत सर्व। आता यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे। यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता किंवा वाटल्यास अजून तुम्ही पालक किंवा अजून कोणती पालेभाजी आवडत असेल तर ती टाकली तरी चालेल। आता बेसन टाकून घेतलेलं आहे। बेसन आवश्यक टाका, बेसन टाकल्यामुळे पराठा खूप छान होतो। आणि गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या मसाल्यामध्येच आपल्याला व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त सैलही नाही मळायचं आहे, मध्यममध्ये। हे पहा, या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून। आता यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल टाकत आहे आणि याला पुन्हा आपण हलक्या हाताने मळून घेऊया। आणि आता हे जर वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटं ठेवू शकता, नसेल तर लगेच पराठे करायला घेतले तरी काही हरकत नाही। हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि मी पिठाचा एक पेढा काढलेला आहे। आता हा मी पिठामध्ये बुडवून घेत आहे। आता याला आपण मस्त आता पराठा लाटून घेऊया। पराठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा साईज तुम्ही ठेवू शकता। आणि पराठा जास्त जाडही लाटायचा नाही आहे आपल्याला आणि जास्त पातळही लाटायचा नाही आहे। जर जास्त जाड जर आपण पराठा लाटला तर तो भाजायला थोडासा वेळ घेतो आणि पराठा छान लागत नाही। आणि जर तुम्ही पराठा पातळ लाटला तर पराठा भाजला लवकर जातो आणि पण तो कडक होतो। मध्यममध्ये आपल्याला पराठा लाटायचा आहे, त्यामुळे पराठा एकदम सॉफ्ट होतो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। पराठा झालेला आहे, मी आता हा भाजून घेत आहे। मस्तपैकी तेल लावून आलटून पलटून छान असा मस्त खरपूस असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। मस्त नाश्त्याला छान असे मेथी पराठे करा। मुलं अशी मेथीची भाजी खायला कंटाळा करतात, या पद्धतीने तुम्ही पराठे द्या, नक्की मुलांना आवडतील टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये वगैरे। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ती तुम्हाला कशी आवडली ते। पराठा झालेला आहे, आता मी सर्व करते। यासोबत तुम्ही दही वगैरे घेऊ शकता। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।